छत्रपती शिवराय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आपल्या राज्याचे शिक्षका भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो। आज आपण या ठिकाणी चिपळूण विधानसभा मतदारसंघ आणि शाखा प्रमुखांचं एक मार्गदर्शन शिबिर आयोजित केलेलं आहे। आपले पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे आणि या मार्गदर्शन शिबिराकरता आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे उपनेते माजी आमदार बाळासाहेब माने, जिल्हा प्रमुख श्री दत्तारामजी कदम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव, जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, जिल्हा संघटक माजी सभापती संतोषजी खेराडे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळा कदम, तालुका समन्वयक श्रीयुत राजू देवळेकर, मुंबई तालुका संपर्क प्रमुख अशोकराव नलावडे, आमच्या जिल्हा समन्वयक उमाताई देवळेकर, तालुका महिला आघाडी तालुका प्रमुख माणिकताई भोसले, तालुका प्रमुख श्रीयुत बळीरामजी गुजर, तालुका समन्वयक सुधीरभाऊ शिंदे, चिपळूण शहर महिला आघाडी प्रमुख वैशाली शिंदे, उप जिल्हा प्रमुख धनश्री शिंदे, आपल्या अर्बन बँकेचे चेअरमन आणि माझे ज्येष्ठ सहकारी श्री मोहन मिलकर, उपस्थित सर्वच पक्षाचे महिला पुरुष युवा सेना युवती प्रमुख, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि सहकारी मित्रांनो, विधानसभेची निवडणूक होऊन गेली आणि त्याला जवळजवळ आता 9 ते 10 महिने झालेले आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील की नाही होतील अशा प्रकारचा जो संशय आणि शंका होती तो संशय आता दूर झालेला आहे। लवकरच जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपंचायती, नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील नक्की होणार हे आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने नक्की झालेलं आहे। आणि मग या निवडणुका लढून जिंकायची आहे हा विचार घेऊन आपण थोडासा या विषयामध्ये अभ्यास केला। त्या परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आवाज कमी का विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गावागावातून आपल्याला मतदान कमी का झालं याचा ज्यावेळेला आपण विचार केला, अभ्यास केला, त्यावेळेला वेगवेगळी कारणे जी आपल्या समोर येत आहेत। कुठे मतांची चोरी झाली, कुठे हक्काची मतच कमी केली गेली, कुठे ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला आणि कुठे लाडक्या बहिणींचा त्या योजनेचा आपल्या मतांवर नकारात्मक असा परिणाम झाला हे सांगितलं गेलं। आणि त्याबरोबर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या विरोधात पैसा वाटला गेला म्हणून आपल्या महाविकास आघाडीला खूप मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला देखील पराभवाला सामोरं जावं लागलं। पुण्या कोकणामधून मी एकटा जरी निघून आलो असतो तरी माझं देखील मताधिक्य खूप मोठ्या प्रमाणामध्ये घटलं। असं काय झालं याचा ज्यावेळेला आपण अभ्यास केला, या गोष्टीचा ज्यावेळेला आपण विचार केला की गावागावामध्ये लाडकी बहीण या योजनेचा प्रभाव झालेला असताना लाडक्या बहिणीच्या मनामध्ये जो बदल झाला किंवा आपल्याबद्दल लाडकी बहीण थोडीशी आपल्यापासून दुरावली याचा अंदाज आपल्या गावातल्या प्रमुख लोकांना आला की नाही आला? गावामध्ये एवढा मोठ्या प्रमाणामध्ये
त्याचा अंदाज आपल्याला आला की नाही आला यावर मी माझ्या सहकार्यांबरोबर माझ्या नेहमीच्या कार्यपद्धतीप्रमाणे त्या ठिकाणी चर्चा करत होतो. आज सगळेच सांगतात लाडकी बहीण योजना आपल्याला मालक ठरली, पैसा मालक ठरला, आणखी काय काय ठरलं. अरे पण मग ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी संध्याकाळी आपण बसतो आणि त्या दिवशी रात्री 12-1 वाजेपर्यंत आपण किती मतांना निवडून येणार हे आपण नक्की करतो आणि त्याप्रमाणे आपला अंदाज आज सगळ्यात तंतोतंत खरा ठरला. मग या वेळेला तुम्ही आता जी कारणं सांगता ती कारणं मतदान झालं त्या दिवसापर्यंत तुम्हाला कळली नव्हती का? त्याचा आपल्याला अंदाज आला नव्हता का? आपण त्या आकडेवारी घेऊन मोकळे झालो. गावामध्ये 500 मतदान झाले, 500 पैकी 300 आपलं, 100 याचं त्याचं, 22 याचं 25चं, हे बाकी सगळं मतदान आपलं. हा अंदाज आपण दिला आणि त्याची आकडेवारी आपण मांडली. त्या दृष्टीनं आपण आपला अंदाज आपण किती मतांना निवडून येणार हे ठरवलं. हे आपला रिझल्ट आल्यानंतर जे गोष्ट तुमच्या लक्षात आली ती गोष्ट मतदान होईपर्यंत किंवा मतमोजणी होईपर्यंत तुमच्या माझ्या लक्षात कशी आली नाही याच्यावर आपण चर्चा केली. या विषयात थोडासा आपण खळ केला आणि मग माझ्या लक्षात असं आलं की शेवटी गावाच्या बाहेर गावाचा कोणतरी एक रखवालदार असतो. तो गावाची रखवाली करत असतो. तो रखवाली करत असताना तो गावाच्या विषयावर ठामपणे काठी टिकून उभा असतो की माझ्या गावामध्ये कोण येतंय, कोण नाही, कोण प्रवेश करतंय, कोण करत नाही आणि माझ्या गावाची रखवाली करण्याची माझी जबाबदारी आहे हे रखवालदाराला माहिती असते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि जोपर्यंत तो रखवालदार जागरूक असतो, जोपर्यंत तो रखवालदार सावध असतो, तोपर्यंत त्या गावामध्ये काही हालचाली होतात की नाही होतात या आमच्यापर्यंत आपण तो कळायचा मार्ग शोधला. त्याला जर असं वाटलं की माझ्या गावामध्ये काहीतरी उलटपण होणार आहे तर तो तात्काळ त्या ठिकाणी पोहोचतो. जो कोणी वेळा वाकडं वागणार आहे, काहीतरी उलटसुलट करणार आहे, त्या बैठकीमध्ये ताटपणे जाऊन बसतो. एका जणाने आपल्या उमेदवाराच्या विरोधात जर अपप्रचार केला तर त्या बैठकीमध्ये बसून तो त्याला प्रश्न विचारतो. माझ्या आमदारानं, माझ्या पदाधिकाऱ्यानं, माझ्या उमेदवारानं ही केलेली विकास कामं तुम्ही केली नाही म्हणून कसं सांगता? त्यांच्यावर खोटा तुम्ही आरोप करता, तो आरोप खरा करून दाखवा. हे ताटपणे, खंबीरपणे, निर्भयपणे त्या बैठकीमध्ये जाऊन आपल्या विरोधातल्या माणसाला जाब विचारण्याचं काम तो रखवालदार करत असतो. आणि तो शिवसेनेचा एकमेव रखवालदार म्हणजे गावचा शाखा प्रमुख असतो हे लक्षात ठेवा. गावागावात जिथे शाखा प्रमुख हा सतर्क आहे, जागरूक आहे, तो अभ्यासू आहे, तो आक्रमक आहे, तो निर्भीड आहे आणि तो निर्भय आहे. या गावामध्ये सहजासहजी संदीप कोल्हे कोणाला शिरकाव करता येतो, करता येत नाही. त्या गावामध्ये सहजासहजी कोणाला शिरकाव करता येत नाही आणि म्हणून मी पहिल्यांदा माझ्या मतदारसंघाची उजळणी घेतली. माझ्या मतदारसंघाची उजळणी केली की एक दिवस बैठक बोलावली आणि मी सांगितलं की फक्त शाखा प्रमुखांनी या. जसं की आज सांगितलं फक्त शाखा प्रमुखांनी या. आणि माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये आलेले शाखा प्रमुख त्यांची पाहिल्यानंतर मला अत्यंत काळजी वाटली की ही उपस्थिती चिंताजनक आहे. माझ्याकडे पूर्ण विदर्भ आहे. गडचिरोली असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल, नागपूर असेल, रामटेक असेल, या भागामध्ये मी बैठका घेतल्या. आणि जशी आता मी तुमची सर्वांची हजेरी घेतली अशी हजेरी मी नेहमीच घेत असतो. त्याच्यामध्ये शाखा प्रमुख किती आहे म्हणजे प्रश्न विचारला तर शाखा प्रमुख हजर राहत नाही. 2 ते 4 शाखा प्रमुख हजर राहतात, शाखा प्रमुख हजर राहत नाही. विभाग प्रमुख हजर राहतात, उपविभाग प्रमुख
संघटक समन्वय काय हजर राहतात, पण शाखा हजर राहत नाही. त्या गावाचा रखवालदार आमचं माझ्यावर नाही, त्या गावाचा रखवालदार आमचा जागरूक नाही, तर त्या गावामध्ये माझ्या पक्षाचं रक्षण कोण करेल? माझ्या पक्षाच्या सीमा तोडून आतमध्ये जो कोणी घुसायचा प्रयत्न करतो त्याला कोण रोखेल? त्याला शाखा प्रमुखाच्या व्यतिरिक्त रोखू शकत नाही. विभाग प्रमुख 4 गावाचा, 10 गावाचा, 15 गावाचा असेल, तो 15 गावात कुठेतरी असेल, पण त्या गावातला शाखा प्रमुख हा त्या गावामध्ये असतो. तो महिला शाखा प्रमुख असेल, तो युवा सेनेचा शाखा प्रमुख असेल, तो बेसिकचा असेल. हे सगळे गावामध्ये सतर्क राहिले पाहिजे, जागरूक राहिले पाहिजे, हे अलर्ट राहिले पाहिजे आणि ते डोळ्यात तेल घालून आपल्या संघटनेकरता दाखला तारा देणारे शाखा प्रमुख पाहिजे. आणि माझी खात्री झाली की मी पुन्हा एकदा गावागावातला शाखा प्रमुख आपण जागरूक केला तर शिवसेनेचा पूर्व वैभव पुन्हा हा माझा विश्वास आणि माझ्या मनाची ठाम अशा प्रकारची समजूत झाली आणि म्हणून मी माझ्या मतदारसंघाच्या शाखा प्रमुखांचं शिबिर घेतलं. पहिलं इथंच घेतलं. साधारणपणे आज मला विचारलं की दुपारी लोकांची खाण्यापिण्याची सोय करायची आहे, किती जणांची करू? मी म्हटलं 200 लोकांचीच कर. तुम्हाला बाबा बोलता काय? आपल्या वाघ विधानसभा मतदारसंघाचे शाखा प्रमुख तुम्ही बोलवले होते, तुम्ही त्या हिशोबाला 250 सांगितलं, मिलिशेट कापडीने 500 पर्यंत नेलं आणि शेवटी 700 लोकांचा खाण्याची सोय करता करता नाटी आले. तुला आठवत असेल सतीश, भैया तुला पण माहिती आहे की धावपळ उडालेली. आज किमान मनाला 500 ठेवतो, म्हटलं अजिबात ठेवू नकोस. जास्तीत जास्त 250 लोकांची सोय कर, याच्यावरती सोय करू नकोस. सगळ्यांनी मला मार्गदर्शन केलं. माझ्यासमोर फार धर्मसंकट उभं आहे. जिल्हा पोलीस दत्ताकडे म्हणाले भास्करराव जरा शांततेत घ्या. बाळासाहेब तत्पर मानेनी सांगितलं साडू कंडी उपदेता पण थोडं शांततेत घ्या. मला वाटतं मी माणसं थोड्याच जास्त काम करतो काय. 40-50 वर्ष माणसं माझ्याकडून चिकटलेली काय, एवढ्या काळात चिकटलेली आहे. भास्कर जाधव बरं काय वाटणे बोलत नाही, खरं काय तर बोलायचं बाहेर जास्त बोलायचं. कोणाला बरं वाटेल याच्या खरं काही बोलण्याचं धाडस हे आवडतं नाही तुम्हाला? माझा प्रश्न आहे पदाधिकाऱ्यांना, बसलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना, कुठल्या पदाधिकारी एखाद्या 4 माणसं बरोबर घेऊन बसतो सांगा? एक पदाधिकारी 4 माणसं पुढे घालून आणत नाही. स्वतः फक्त गाडीतून एकटे येतात आणि इथं आल्यानंतर बाकीच्यांना मार्गदर्शन करतात. अशाला पक्ष पुढे जाणार नाही, अशाला पहिल्यासारखा पक्ष उभा राहणार नाही. पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून सुरुवात करायला पाहिजे. करायला पाहिजे का नाही पाहिजे? पदाधिकाऱ्यांनी स्वतःहून सुरुवात केली पाहिजे. कोणाला मार्गदर्शन कोण करतो? आपण काय करतो? आता काय आमदारकी खासदारच्या निवडणुका नाहीये, आता निवडणूक आहे त्या पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिकेच्या निवडणूक आहे. आमदार खासदारकीची चर्चा करून फायदा काय त्याचा? ज्या वेळेला आमदारकी घ्यायची अनेक वेळा सांगितलं आम्ही घेण्याकडे सुरू केली. आता थांबावं लागेल 4 वर्ष, पण त्याचा विचार करण्याची गरज नाही. आता जिंकायचे जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायचे का नाही जिंकायचे? जिंकायची असेल तर इथं प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आणि मी सुरुवातीलाच सांगून टाकतो, चिपळूण पासून मंडळपर्यंत मी स्वतः जबाबदारी घेतलेली आहे. उद्याच्या प्रत्येक निवडणुकीची जबाबदारी निवडणुकीची जबाबदारी आपण घेतलेली आहे. विभागाशी हजेरी घेतो. जिल्हा प्रमुख तुम्ही तालुका प्रमुख करायचं ते नंतर करेल, पण जिल्हा प्रमुख तुम्ही लोकांनी पण त्याला थोडी यादी घ्या. 25-30 वर्षापूर्वीचा शाखा प्रमुख अजून यादीवर नाव आहे. तो थकला विचारा. 25-30 वर्षापूर्वीचा शाखा प्रमुख म्हणजे मी मध्ये शिवसेना सोडली होती 15 वर्ष झाली, परत येऊन मला 6 वर्ष झाली, म्हणजे 21 वर्ष गेली. आणि मी तालुका प्रमुख होतो कधी ते 1997-98 पर्यंत मी तालुका प्रमुख होतो. 1987-88 ला झालो, 95 ला मी आमदार झालो
आणि 97-98 ला माझा मी तालुका प्रमुख सोडलं. त्यावेळी शाखा प्रमुख अजून आहेत. त्यावेळी शाखा प्रमुख. मला त्याच्याबद्दल काही राग नाही, परंतु नवीन माणसांना संधी देऊन जुन्या माणसांनी त्यांना मार्गदर्शन करण्याची मार्गदर्शकाची भूमिका घ्यायला नको. मार्गदर्शकाची भूमिका घेतली पाहिजे, त्यांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. तर आणि तरच पक्ष पुढे पडेल. यापेक्षा पक्ष असा सहजही पडणार नाही, अजिबात पडणार नाही. आणि आपण आपलं नेहमी सांगतो शिवसेना आज शिवसेना प्रमुखांबद्दल नुसतं ऐकत प्रत्येकाच्या काय वेगळं झाले सातत्याने मी स्वतः निष्ठा होत्या म्हणून स्वतःची पाठ स्वतः आता काय तुम्ही उद्धव साहेब शिवसेना प्रमुख अरे त्यांच्यावर निष्ठा आहे, त्यांचं आपण कार्यकर्ता पुन्हा पण इथं बोलतोय, तळमळीनं बोलतोय. पण आपण अशा पद्धतीची नुसती वरवर करणी बोलणी करून आपण पक्षाला पण फसवतोय, स्वतः पण फसतोय. पक्षाला पण फसवतोय, स्वतः पण फसतोय. पक्षाला फसवून काही होणार नाही. आपण प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. आणि म्हणून आज जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका घ्यायच्या असतील, मी काय बोललो तुम्ही सांगितलं 107 माणसं लावली. आज कुठे काय झालं काय? गणपती उत्सव अजून 4 दिवस आहे गणपती उत्सवाला. आणि गणपती उत्सव कोणाला नाही आले त्यांना उत्सव नाही काय? जे नाही आले त्यांना उत्सव आहे, जे आले त्यांना उत्सव नाहीये. शेवटी पक्षाकरता प्रत्येकाने एक दिवस हा दिलाच पाहिजे. पहिल्यांदा पक्षाकरता आपले वेळ काढून ठेवलाच पाहिजे. ठेवला पाहिजे का नाही पाहिजे? काढलाच पाहिजे. आज 24, 25, 26, 27 कितीतरी दिवस आहेत अजून गणपती उत्सवाला. कितीतरी आहे. ही कारणं फक्त सांगायचं आता गणपती उत्सव होऊन जाऊया, मग घेऊया, मग काय येईल गणपती उत्सव घेण्याचं काय येईल? पितृपक्षी येईल. मग ते पितृ मानव बसलेले असतात, त्या दिवशी नाही करायचं नाही. मी तर पितृपक्षात हमखास करतो काही चांगले कार्य. आणि अनेकांना सांगतो की पितृपक्षात कार्यक्रम करा, कारण आपले पितृ पूर्व सगळे खाली आलेले असतात. त्यांच्या देखत आपले दिवटे काय करतात ते त्यांना कळू द्या. मग लगेच घटस्थापना होईल, वर्गीना होईल, मग दसरा येईल की नाही येईल, मग लगेच दिवाळी येईल की नाही येईल, तेवढं निवडणूक होऊन जाईल. चालेल चालेल का? कशाची कारण सांगितलं असतं तुम्ही? जर गणपती उत्सवाकरता तुम्ही वेळ देऊ शकता तर पक्षाकरता वेळ देऊ शकत नाही तुम्ही. पक्षाकरता सुद्धा वेळ तुम्हाला द्यायला पाहिजे. आणि म्हणून शाखा प्रमुख हा या सगळ्यात महत्वाचा घटक आहे. सगळ्यात महत्वाचा घटक. जर शाखा प्रमुख जागरूक असेल तर ते गाव शिवसेनेच्या पाठीमागे गंभीरपणे उभं राहिलं हे अनेक जुनी शाखा प्रमुख सांगू शकतात. ज्या वेळेला राजकारणामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचं स्थान नव्हतं, ज्यावेळेला राजकारणामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा मान नव्हता, सन्मान नव्हता, मोठमोठी माणसं राजकारणामध्ये त्यावेळेला टॉपला होती, त्यावेळेला साधा शिवसेनेचा शाखा प्रमुख सुद्धा शाखा प्रमुख म्हटलं की छातीची 2 बटणं उघडी देऊन असा खुल्यापणे समोर उभा राहायचा तो शिवसेनेचा शाखा प्रमुख. आज शाखा प्रमुख गावामध्ये गेल्यानंतर कुठे असतात? आज गावामध्ये गेल्यानंतर एखाद्या कार्यक्रमाला गेल्यानंतर संतोष फेरडे हजाराला सांगतात, साहेब तो मागे म्हटलं तो आपला शाखा प्रमुख आहे, जाताना त्याला हात करून जाण्याचा तो रागवेल. ही परिस्थिती गावागावात संतोष फेरडे आहे का नाही? तो रागवेल का? तो मागे बसलाय आणि त्याच्या गावात मी आलो, त्याच्या गावात मी आलोय, तो असा तळपत राहायला पाहिजे, तसं नाचत राहायला पाहिजे, त्याच्या पायाला भिगरी लागलेली पाहिजे, त्याच्या हाताला आग लागलेली पाहिजे. माझ्या पक्षाचा कार्यक्रम आहे, माझ्या पक्षाची बैठक आहे, माझ्या पक्षाचा नेता येतोय, माझ्या पक्षाचा लोकप्रतिनिधी येतोय. गावामध्ये आज माझ्या पक्षाच्या नावाचा आवाज दुमदुमणार आहे. तो शाखा प्रमुख गावात जर अशा पद्धतीने तळपत राहिला नाही, तो एका कोपऱ्यात बसला तर गावात त्याला कोण विचारणार? कोण विचारणार आहे? पण अंतिम त्याची काळजी काय घ्यायची तर जाताना आमदारांना हात टाकून म्हणून तो रुसायला दिसेल. असे शाखा प्रमुख नाही पक्ष पुढे जाऊ शकतो. असे शाखा प्रमुख नाही पुढे पक्ष घेऊ शकतो. अशा पद्धतीचे पदाधिकारी सुद्धा पक्ष पुढे घेऊन जाऊ शकत नाही घेऊन जाऊ शकतो. आमची फक्त मर्जी
नदी सांभाळली म्हणजे पक्ष पुढे जात नाही. त्याने गाव उभा केला पाहिजे, पाठीशी गाव उभा केला पाहिजे. म्हणून ते काम करण्याचं काम शाखा प्रमुख होतं. शाखा प्रमुखांनी काय करावं हेचा विचार माहित नाही. पूर्वीचा शाखा प्रमुख गावामध्ये जर एखादा पोरगा पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या नंबरने पास झाला तर रान फुल घ्यायचा. कोणाच्या तरी बागेतला बाग कुठली तरी झाडावर एखादा फुल लागलेला असेल त्याला आंब्याचं पान गुंडाळायचा, दोरा गुंडाळायचा, बरोबर गुंडाळायचा. आपल्या गावातले दोन माणसं तो बरोबर घ्यायचा आणि त्याला भेटायला जायचं, त्याचं अभिनंदन करायला जायचं आणि सांगायचा मी उद्धव साहेबांकडून आलो, मी आदित्य ठाकरेंकडून आलो, मी भास्कर जाधवकडून आलो, मी दत्ता काकांकडून आलो आणि मी बळीराम गुजरातकडून आलो, माझ्या पक्षाच्या वतीनं तुमचं अभिनंदन. तो जायचा. आज कोणी कुठे पोहोचत एखाद्या ठिकाणी अपघात झाला तर शिवसैनिक प्रत्येक धावतातच. पण गावामध्ये जर एखादी दुर्घटना घडली 4 लोक जर तुम्ही एकत्र केलं शाखा प्रमुखांनी आणि घेऊन गेले की सांगितलं माझ्या जिल्हा प्रमुखात दाखवून आला होता, माझ्या आमदारात दाखवून आला होता की अशी गावामध्ये दुर्घटना घडलेली आहे, ज्या गावामध्ये सांत्वन करून या आणि मी त्यांच्या वतीने तुमचं सांत्वन करायला आलो. त्यांच्या मनामध्ये शिवसेनेबद्दलची आस्था निर्माण होणार नाही. आस्था निर्माण होणार नाही का? 100% त्यांच्या मनामध्ये होईल. आज ॲम्ब्युलन्स सगळ्या सरकारी झाल्या पण त्या काळामध्ये शिवसेनेशिवाय ॲम्ब्युलन्स होत्या पण त्या. आज रक्तपेढ्या प्रत्येकाच्या झालेल्या आहेत पण त्या काळामध्ये कोणालाही रक्त लागते, कोणालाही कुठल्याही जातीच्या, धर्माच्या, पक्षाच्या, पंथाच्या. एखादी महिला बाळंपणामध्ये तिला जर पीडित झालं, तिला जर त्या ठिकाणी रक्ताची गरज असेल, कोणाचा अपघात झाला त्याला रक्ताची गरज असेल, कोणाच्या अंगातलं हिमोग्लोबिन झालं त्याला रक्ताची गरज असेल, शिवसैनिकाचं रक्त हे जवळजवळ प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये शिवसैनिकाचं रक्त आहे. ही सेवा उभी करण्याचं काम शिवसेनेने केलं. आज वयांच्या पुस्तकांचं महत्व तुम्हाला नसेल कमी वाटत असेल पण ज्या काळामध्ये वही बघायला मिळत नव्हती, ज्या वेळेला चष्मा शिबिर ज्यावेळेला व्हायची, चष्मा घेणं सुद्धा अवघड असायचं, त्यावेळेची शिबिर असतील, वैद्यकीय सेवांचं शिबिर असतील, ही शिबिरं करून लोकांचं मन जिंकण्याचं काम हे शिवसैनिकांनी केलेलं आहे. त्यावेळेच्या शाखा प्रमुखांनी केलेलं आहे. आताच्या शाखा प्रमुखांना आम्ही नेमकं काम काय करावं हेच माहित नाही. यांचा दोष आहे असं नाही, यांचा दोष नाही असं नाही. सगळे मला म्हणतात मी बरोबर बरोबर बोला, मी तुम्हाला बरोबर बरोबर बोलायचा प्रयत्न करतो, नाही असं नाही. पण नुसते बरोबर करून काही रक्तच करून काय होणार नाही, काही होणार नाही. मी सांगितल्याप्रमाणे पदाधिकारी कुठल्या पदाधिकारी 4 माणसं पुढे लावणार ते सांगा. आम्ही दुसऱ्याला सांगतो की ह्याला घेऊन देत केला तू किती आणलीस काय येत का नाही लोक. ही पद्धतच कोणती, ही परंपराच आणि मोडीत निघाली आहे. पूर्वीच्या काळामध्ये महिना महिन्याला सुरू व्हायचं मला मिळावा असायचा. लोक वेळेसाठी यायचे, वेळेसाठी यायचे, न चुकता यायचे. काय ना काय सांगायला लागा नाही होती कुठं जागा त्यावेळेला बापू पाण्यांच्या हॉलमध्ये बापू पाणी एक वडा दिली तेवढा खायचा, कोण इथं बसलाय काय कोण दुसरं होतं का त्या काळामध्ये. पक्ष म्हणजे काय, शिवसेना म्हणजे काय, शिवसेनेची सेवा म्हणजे काय, बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे काय. आज आपला पक्ष सर्वांनी चोरलाय. काही लोक आजही आज देशामध्ये राम उठलाय. मतचोरीचा विषय देशामध्ये एवढा गाजतोय मतचोरीचा विषय. आणि त्या मतचोरीचा विषय आता जवळजवळ सत्य परिस्थिती स्वतः निवडणूक आयोगाने चोरलेली मतं लोकांना कळू नये म्हणजे कायदा करायला लावला की जी मतं कायम स्वरूपी आपण जपून ठेवायची असतात ती 45 दिवसामध्ये नष्ट करा म्हणून कायदा करून घ्या. आणि केंद्र सरकारने तो कायदा केला आणि 45 दिवसाच्या नंतर आम्ही तुम्हाला मतं दाखवायला बांधील नाही करून सांगून ती मतं नष्ट केली. यातून चोरी स्पष्ट झाली. केलेल्या चोरीचा पुरावा ठेवायचा नाही, कोर्टाला निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही कोणाची मतं घटलेली, कोणाची वाढवली, कोणाची घटवलेली, कोणाची वाढवली हे सांगण्याकरता आम्ही जबाबदार नाही किंवा हे सांगण्याचा आमची जबाबदारी तुम्हाला आम्ही सांगू शकत नाही का. तुमच्या अंगामध्ये चोरी नव्हती ना, तुमच्या अंगामध्ये लबाडी नाही ना, मग का सांगायला तुम्हाला अडचण काय आहे. मी चोर म्हणून या ठिकाणी चोरी केलेला वाद याचा पुरावा नष्ट करण्याचं काम सध्याच्या परिस्थितीमध्ये चाललंय. आणि या सत्तेकडे काही लोक
सुशिक्षित लोक ते सुद्धा जात आहेत. कशा करता जात आहे? या देशाची लोकशाही पूर्वाला ज्यांनी काढली त्यांना समर्थन देण्याकरता जात आहे. कशा करता जात आहे? काय कशा करता चाललाय तुम्ही? कशा करता चालला? स्वार्थ 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 म्हणजे किती स्वार्थ असायला पाहिजे? या देशाच्या प्रती आम्ही काहीतरी देणं लागत नाही? या देशाची लोकशाही आम्हाला वाचवायला नको? या देशामध्ये जे सगळं अन्याय अत्याचारी सगळं चाललंय त्याच्या विरोधात कुठेतरी उभं राहायला नको? काल परवा केंद्र सरकारने एक बिल मांडलं. काय मांडलं? की 30 दिवस आतमध्ये कोण राहील त्याला पदावर ठेवायचं नाही. तो डायरेक्ट 30 दिवसाच्या आत कुठेही न्याय न मागता तो पदमुक्त होईल. तो पदमुक्त होईल. हा कायदा आणला माहितीये तुम्हाला? हा कायदा आणलाय उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 9 सप्टेंबरला होणार आहे. आणि तिथं चंद्रबाबू नायडू किंवा नितीश कुमार काहीतरी गडबड करू शकतात. त्यांना इशारा देण्याकरता हा कायदा आणलेला आहे. काय गडबड जर केली तर तुम्हाला आम्ही 30 दिवसाकरता आतमध्ये टाकून देऊ आणि मुख्यमंत्री वगैरे सगळे जाईल. ही लोकशाही आहे. याला समर्थन आम्ही करू शकतो? काय सांगतो कायदा? काय सांगते घटना? एखाद्यावर गुन्हा दाखल झाला त्याला जेलमध्ये टाकला तर तो गुन्हेगार होत नाही. त्याची केस कोर्टामध्ये चालू आहे. कोर्टामध्ये चालल्यानंतर तो दोषी की निर्दोष ठरेल त्याच्यावर म्हणजे तो गुन्हेगार आहे की नाही त्याच्यावर तो दोषी आहे की निर्दोष आहे ते ठरेल. पण हा कायदा सांगतोय की इथं दोषी विशिष्ट होण्याचं काही कारण नाही. निर्दोष आहे की दोष आहे माहित नाही. 30 दिवस आतमध्ये घेऊन फक्त टाकला की संपलं ना. आज जवळजवळ हजारो लोक 30 दिवस नाही 3-4 वर्ष जेलमध्ये या सरकारच्या कारकिर्दीमध्ये. आपल्याला सगळी नाव माहित नाही. आपल्याला फक्त खासदार संजय राऊतांचं नाव माहिती आहे. आपल्याला फक्त गृहमंत्री अनिल देशमुखांचं नाव माहिती आहे. आपल्याला फक्त नवाब मलिकांचं नाव माहिती आहे. पश्चिम बंगालमध्ये किती माणसं आतमध्ये जाऊन बघा. किती माणसं आतमध्ये जाऊन बघा. विरोधी पक्षाची माणसं सकाळ संध्याकाळ आतमध्ये जात आहेत. आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असलेले मंत्री, आजच्या सरकारमध्ये असलेले आमदार, खासदार या प्रत्येकाच्या पाठीमागे चौकशीचा ससेमिरा लागला होता की नव्हता? या सगळ्यांना भ्रष्टाचारी म्हणून भारतीय जनता पार्टीनं त्या काळामध्ये त्यांच्यावर आरोप केले होते का नव्हते? हे सगळे तिकडे गेले. तिकडे गेल्यानंतर ते स्वच्छ झाले. भुजबळाला 2.5 वर्ष जेलमध्ये राहावं लागलं. 2.5 वर्षानंतर ते सरकारमध्ये गेले आणि आता त्यांची फाईलच गायब झाली. ईडीचे लोक सांगतात आमचा आरोप त्यांच्यावर काय होता आम्हाला आठवतच नाही. अजित दादाची 70,000 कोटीची फाईल कुठे गेली सापडत नाही. सरनाईक काय प्रताप सरनाईक ते निर्दोष झाले का काय झाले? भावना गवळी निर्दोष झाल्या. काय झालं संजय राठोडचं? तुझ्या गावांच्या संदर्भामध्ये त्याचा खून केला म्हणून मंत्रिमंडळात काढायला लावलं. त्या तुझ्या गावांना आता त्या संजय राठोडला मंत्रिमंडळामध्ये घेतलं. कुठे बोलणाऱ्या कुठे आहेत? कुठे काय झालं? विजय कुमार गावितांचं काय झालं? 10,000 कोटी रुपयाच्या राधाकृष्ण विखे पाटीलच्या भ्रष्टाचाराचं काय झालं? काय इतकंच कशाला? परवाच्या दिवशी नाशिकमध्ये सुनील बाबूल आणि कोणते शहर प्रमुख त्यांचा पक्ष करून घेतला. काय झालं? थोडीशी भांडण झाली. त्यांच्यावर चोरीचा गुन्हा टाकला. आरोप केला. ते भारतीय जनता पार्टीमध्ये गेल्याबरोबर तिथून ती केस विड्रॉ करण्यात आली. कोणाला आम्ही मदत करणार आहोत? आम्ही मदत कोणाला करणार आहोत याचा विचार करण्याची वेळ आलेली. आणि म्हणून ही जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल मी तुम्हाला आज सांगतो, भले तिकडे गेले पण तुम्ही जर साथ मला दिली तर 100% या जिल्हा परिषद पंचायत समितीला मला पोचावं लागेल. तुम्हाला लोकांचं प्रबोधन करावं लागेल. तुम्ही लोकांना सांगावं लागेल धीर सोडू नका. मी काही धीर सोडण्याचं नाही का सोडू? काही धीर सोडायचं नाही. आणि तुम्हाला पण सांगतो कुठे गेले हे कुळकुळीत काही चाललंय ना काय होते साहेब गौरावी गणपती आला आता कसं काय मिळू का? म्हणजे वेळेवर यायला शकत नाही. गौरावी गणपती आली रामून चालणार नाही
काय करायला लागेल? रोज पाठवून हात पुरवायला लागेल. काय होईल? होणार आहे काय? मला तर वाटतं तो काम करेल त्याला जवळ ठेवा, काम करायचं त्याला मोकळा करून नका. असं जर कोणाला वाटत असेल की माझ्याशिवाय काही चालणार नाही, हे असं नाही करून चालत. कुठलंही संघटन, कुठलाही व्यापार, कुठलाही व्यवसाय, कुठलाही पक्ष, कुठलंही कुटुंब ही सडक भूमिका घेतली तरच, नाही तर मग भिडे भिडे आता परवा खोट बोलू, आता भिडे भिडे तर भिडे किती थांबतात नाव घेतलं म्हणते. असं होतं का मध्ये महिलांच्या बाबतीत सुद्धा तुम्ही भाषण जोरात करता काय? आल्याबरोबर बघितलं किती महिला होत्या? कुठं होत्या? सगळ्या गणपतीला गेल्या. आपण गणपती झाले तर किती किती येत असते. असं नसतं हो. गणपतीने काय कुठला आलाय, गणपती कुठला आलाय काय, गणपती म्हणजे आणि आहे घरात तू येणारच नाही. ज्या आले त्यांच्या घरात गणपती नाही आहे काय नाही. कुठे गणपतीला कुठे महिला तुमच्या, कुठे शहर कुठे तुमच्या महिला आहे? कुठं प्रत्येक पदाधिकारी शिंगल येतो. शिंगल 4 माणसांना पुढे घेऊन आणायचं काम करत नाही. हे काय कोणाचं लग्न नाहीये, पक्षाचं काम आहे. 4 माणसांना पुढे घेऊन आणलं पाहिजे, चला म्हटलं पाहिजे. कुणी म्हणायचं नाही म्हणायला फक्त मला उमेश सरपंचला धन्यवाद दिले पाहिजे. त्याचे युवा सेनेचे तरुण मोठ्या प्रमाणामध्ये आहे, ते मला मान्य करायचं. बळीराम गुजर तुमचं काम अतिशय चांगलं आहे. वाटला होता साधा शाखा तालुका प्रमुख आहे, पण खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा भारी झालेला तालुका. दत्ता कदम आणि हे बळीराम गुजर अतिशय चांगले पदाधिकारी या भागाला मिळालेले. स्वतः प्रत्येक ठिकाणी जातोय, स्वतः प्रत्येक ठिकाणी दखल घेतोय, स्वतः प्रत्येक गोष्टीची नोंद घेतोय. मी बघितलं परवाच्या दिवशी सुद्धा कुठे कोणाची गरड कोसळली, तालुका प्रमुख किती हजर आहे. पूल कोसळला, तालुका प्रमुख किती हजर आहे. आणि अतिवृष्टी झाली, तालुका प्रमुख किती हजर आहे. मी बघतोय स्वतः. पण तालुका प्रमुख म्हणून जरा वावरा, नुसते कार्यक्रम वावरून काय फायदा. तालुका प्रमुख म्हणून थोडस तालुका प्रमुख म्हटल्यानंतर त्याचा मान सन्मान असलेली नसतो. त्या भागातले जागा प्रमुख आहेत, त्या भागातल्या पदाधिकारी विचारा, संधी द्या. माझ्याबरोबर काम करायचं असेल तर मी आताच सांगतो तुम्हाला. दत्ता कदम जरी म्हणाले भाजपाला कुठे लोक लांब राहतात, लांब नाही राहत, घाबरतात. मला घाबरायलाच पाहिजे. नको काय आम्ही येतात सावकार कधीतरी, सगळी मिटिंग आरती संपल्यानंतर पण येणार. पदाधिकारी जर वागायला लागले तर बाकीच्या लोकांनी कसं वागायचं. आणि म्हणून मला शाखा प्रमुखांची पुन्हा एखादी आता बघितलं 47 शाखा प्रमुख आलेले. 47 जणांच्या सह्या फक्त आहे. शाखा प्रमुख हा तुम्ही चार्ज करा. शाखा प्रमुखाला बाळासाहेब तुम्ही म्हणता त्या पद्धतीने तुम्ही जा वाढवायचं. माझं काय म्हणणं नाही, तुम्हाला मोकळी आहे सर्वांना. पण जिल्हा परिषद पंचायत समिती जिंकायची असेल तर मला असं वाटतं आपल्याला आपले पदाधिकारी यांना कुठेतरी चार्ज करावंच लागेल. त्यापेक्षा काही परिस्थिती चांगली नाही, त्यापेक्षा परिस्थिती चांगली नाही. हे आपण आपल्याला फसवतोय, आपण पक्षाला फसवतोय, आपण पक्षप्रमुखांना फसवतोय, पक्षप्रमुखांना फसवतोय. म्हणून आजचं शिबिर हे शाखा प्रमुखाचं महत्व. शाखा प्रमुख हा किती महत्वाचा घटक आहे. शाखा प्रमुखामुळे पक्षाला कसं यश मिळू शकतं. शाखा प्रमुख जर चांगला असेल तर त्या गावामध्ये आपलं स्थान किती बळकट असू शकतं. शाखा प्रमुख जर सतर्क असेल तर गावामध्ये होणाऱ्या सगळ्या घटना आहेत त्या आमच्यापर्यंत कशा पोहोचू शकतात, त्याच्यावर आम्ही मार्ग कसा काढू शकतो हे सांगण्याकरता म्हणून शाखा प्रमुखांना या ठिकाणी बोलवलं. आज शाखा प्रमुखांना बोलवलं. कार्यालयामध्ये तेव्हा बसायला जागा नव्हती. हे जसं खरं आहे अशाच पद्धतीनं आपण सांगितलं होतं की गर्दी नको, फक्त शाखा प्रमुख पाहिजे. यातून तुमच्या हे लक्षात आलं असेल की शाखा प्रमुख किती ऍक्टिव्ह आहे. जिल्हा प्रमुख लक्षात घ्या, शाखा प्रमुख किती ऍक्टिव्ह आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि ते तुमच्या लक्षात यावं म्हणून गर्दी काय भास्कर तुम्ही मिटिंगला बोलली गर्दी होते का नाही होते, त्यातून काही फायदा होत नाही. गर्दीपेक्षा तुमचे पदाधिकारी हे किती ऍक्टिव्ह आहेत ते आम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी आपल्या सर्वांना बोलवलं. गणपतीच्या आपल्याला शुभेच्छा देतो.
गणपती या तुम्हाला शुभेच्छा देतो, परंतु या गणपती या निमित्तानं आणखी एक सगळ्यांनी महत्त्वाचं काम करायला पाहिजे. जे मी माझ्या मतदारसंघामध्ये सुरू केले, जे पूर्व विदर्भामध्ये सुरू केले, पूर्वी शाखा प्रमुखाचं गावागावामध्ये बोर्ड असायचा शाखेचा, आज असायचा की नाही रे? आता कुठल्या गावात शाखेचा बोर्ड आहे? दाखवून जरा एकानं हात वर करा, एकानं हात वर करा. कुठल्या गावात ते माझ्या मतदारसंघातलं आहे म्हणून ते झाला आता बोर्ड. चिपळूण मतदारसंघाचं कुठल्या गावामध्ये बोर्ड आहे? क्षेत्र प्रमुख तुमचे काम काय लक्षात घ्या. मतदारसंघाचे प्रमुख आहात तुम्ही. एका गावात शाखेचा बोर्ड आहे. पूर्वी गावागावामध्ये शाखेचा बोर्ड असायचा, असायचा की नसायचा? शाखेचे बोर्ड तुम्ही देऊ नका, तुम्हाला आम्ही पण देणार नाही. आम्हाला कोण काही देत नाही, आम्ही तुम्हाला कोण काही द्यायचे इतके वर्ष तो आम्हाला बातमी दिली नाही. आम्ही कुठे तुम्हाला द्यायचे आणि तुम्ही सुद्धा देऊ नका. काय तुम्ही कोणी काढा शाखा तुम्हाला बोर्ड देतो नाही. एक बोर्ड शाखा पण बनवू शकत नाही. एक बोर्ड बनवू शकतो की नाही शाखा प्रमुख? यांनी बनवलाच पाहिजे, तर त्या बोर्डाबद्दलची त्याची आत्मीय करावी, तर त्या बोर्डात त्याला महत्व कळेल, तर त्या बोर्डाप्रती त्याला प्रेम राहील. आणि आता कोण हात लावतच नाही, पण जर का कोणी हात लावायची मस्ती जर केली तर तो त्याचा हात धराला पुढे सरसावेल, त्यापेक्षा तो पुढे सरसावणार नाही. कारण विकृती आहे आणि तुझा टेकायचं आहे असं नाहीये. स्वतःच्या खिशातले 5-5 रुपये का कोण येत त्याच्याकडे 10 रुपये मागा, तुम्हाला कळू दे ते 200 रुपये गोळा करण्याकरता मला काय करावं लागलं. गावागावातून शाखातून त्याच्यावर 3 पहिले फोटो असलेच पाहिजे. साहेबांचा फोटो, उद्धव साहेबांचा फोटो, आदित्य साहेबांचा फोटो, त्यावर वाघाचं चिन्ह असलंच पाहिजे. असायला पाहिजे का नको? वाघ नको काय? आणि मशाल ही आपली कुठली मशाल आहे लक्षात घ्या. माझ्या मतदारसंघामध्ये काही लोकांनी चुकीच्या मशाली टाकलेल्या आहेत. मशाल ही आपल्याला मिळालेली आहे पक्षाची ती मशाल ही असली पाहिजे. आणि मग खाली तुम्हाला कोणाचा फोटो टाकावासा वाटत टाका, त्याच्यापुढे शाखा प्रमुखाचं नाव असलं पाहिजे, त्याचा फोन नंबर पण असला पाहिजे. शाखा प्रमुखाला आपला मोबाईल नंबर दिला पाहिजे आणि दर 4 महिन्यात मोबाईल बदलू नका. बरोबर आहे की नाही? दर 4 महिन्यात मोबाईल नंबर बदलू नका. जे आहेत ते मोबाईल ठेवा. अशा पद्धतीचं काम करा. उद्याच्या गणपतीला चाकरमानी यायला लागलेले आहे, चाकरमानीला भेटा. पुन्हा एकदा पूर्वीची शिवसेना उभी करण्याकरता म्हणून मला वाटतं आजच्या बैठकीनंतर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतील अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो. खूप मोठ्या राजकारणाच्या वृत्ता माध्यमातून या ठिकाणी बोलावं असं वाटत होतं, परंतु त्याच्यामध्ये काही मी फार वेळ घेत नाही. तुम्हाला पण गणपतीची सजावट करायची नाही, दोन ऍक्टिव्हिटी करायची का नाही? सजावट करायची ना, सगळं रेडीमेड मिळतं. काय करायचं तुम्ही ते काय केले बाकीला काय पहिल्यासारखं रात्रभर काय जागायचं काही करायचं नाहीये. आणि म्हणून राजाभाऊ लक्ष ठेवा. जाऊ द्या काय गेले ते जाऊ द्या, काळजी करायचं कारण नाही ना. अजित काय रे सुनील काय म्हणतोय? आणि म्हणून तुम्हाला एकदा पुन्हा एकदा रागवलं दुसरं माझा काही मनात कोणाबद्दल काय आपलंच नाही, चीज नाही, राग नाही, पण नुसतं आपलं इथं काय फक्त सांगायचं बाहेर गेलं तर कसला त्याला वेडा बनवणार. कोण वेडा बनवत नाही, तुम्ही स्वतःला वेडा बनवताय, पक्षाचं नुकसान करताय. हे कोणी करू नका. अशा प्रकारची विनंती करून तालुका प्रमुख तुमचं मनापासून कौतुक करतो. चांगलं काम तुम्ही बरोबर करताय. आणखी जरा भर द्या, शिस्त आणा. खरं तर तुम्हाला तालुका प्रमुख केल्याच्या बाहेर काय दत्ता कामाला गेल्यानंतर मी पण म्हणत होतो दत्ता करून थकलेला माणूस कशाला त्याला त्रास देत आहे. पण बाळासाहेबांच्या विचाराने कसे परिपक्व आहेत ही दोन्ही माणसं ज्या पद्धतीने आहेत म्हणून त्यांचा अभिनंदन. बाळासाहेब तुम्ही आता काय नवीन नवीन काय म्हणत जाऊ नका. दिवसेंदिवस काही भांडण नसते, नवा जुना वगैरे असं काय नाही, चालू घेऊनच बाहेर पडायचं. तुम्ही जास्त गोड बोलायला लागेल तर तुमची टिंगल करते भाजपला जायचं म्हणते लय भारी असतात आपली स्थिती म्हणून ना काय आता बरोबर की नाही. आणि म्हणून काय विचार करू नका. तुम्ही तिकडे रत्नागिरी वगैरे तिकडे पण जरा लक्ष द्या. मी इकडे लक्ष देतोय. जिल्हा परिषद पंचायत समिती घेणं हे आता आपली प्राथमिकता आहे. नगरपालिका जिंकणं ही आपली आता प्राथमिकता आहे. आणि म्हणून ती जिंकण्याकरता म्हणून सर्वांनी सहकार्य करा. आपण ताबडतोब गणपतीमध्ये सुद्धा मीटिंग लावू. गणपती काय मला सांगत बसू नका. गणपतीमध्ये सुद्धा मीटिंग लावू. निवडणुका कधीही जाहीर होतील, कधीही जाहीर झाल्या तरी आपण सगळे तयार राहू. कारण आता नवीन वाटरचनेप्रमाणे नवीन रिझर्वेशन पडेल. जुनं रिझर्वेशन मला वाटत नाही राहणार, नवीन पडणार रिझर्वेशन.
त्यामुळे काही लोकांना जुनेच काहीतरी आपल्या डोक्यात घेऊन चालले आणि म्हणून ते सुद्धा त्या ठिकाणी नवीन रिझर्वेशन पडेल त्या पद्धतीने तात्काळ उलगडत करण्याचं काम हातामध्ये घेता येईल. सर्व प्रकारची मदत करण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे आणि चिपळूण ते मंडळ या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकवायचा हा देश आहे आणि त्याकरता तुम्ही आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.